तर चला मंडळी, मस्त अशा आपण आज खुसखुशीत अशा बनवणार आहोत. कापण्या बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या. तर चला मी 1 वाटी गुळ चिरून घेतलेला आहे, त्यात पाणी घालून घेऊया आणि याला आपण घेऊया गव्हाचं पीठ वितळून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या बेसन पीठ कमी जास्त होऊ शकते. ते बेसन पीठ घेतलेलं आहे. घालूया आपण थोडंसं मीठ. मीठ हे ऑप्शनल आहे, घाला किंवा नका घालू. यात घालून घेऊया थोडंसं मीठ. आपण वेलची आणि बडीशोपचं याला आपल्याला पावडर केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. घातलेलं आहे आपण बडीशोप आणि छान येते. वेलची कुटून याला मिक्स करून घेऊया याला आपण. त्यात घालूया आपण मस्त असं कडकडीत. त्यात घालूया आपण कडकडीत तेल. याला पण चांगलं हाताने चोळून घ्यायचं आहे आणि याला हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यात आपण हे बघा गुळाचं पाणी केलेलं होतं हे झालं पाहिजे. ते थंड करून आपण थोडंसं हे करून बघायचं. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी घालून. जर पाणी लागलं आणखी थोडं थंड करून घेतलेलं आहे. नंतर पीठ आपण मळलेलं आहे. असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. दाखवल्याप्रमाणे आता एक मोठा गोळा घेते मी आणि याला लाटून घेऊया आपण. लाटते थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं, लाटून घेऊया आपण. चिटकणार नाही. तेल लावूया म्हणजे ते खाली चिटकणार नाही. तर चला आपण पोळी लाटून गुळामुळे खाली चिटकते ते. हे बघा आपली पोळी ते रेडी झालेली आहे. त्यावर आपण लाटून घेतलेली आहे, त्यावर घालून घेऊया आपण खसखस. ती पण घालू शकता तुम्ही. खसखस घालून घेऊया आणि खसखस पण घालू शकता. आता पसरवून घेऊन परत याला लाटून घेणार आहोत म्हणजे खसखस पोळीला चांगली चिटकून गळत नाही. हे बघा. तर चला आता आपण कट करून झालेली आपली पोळी रेडी. आपल्याला आपण याला कट करून घेऊया. कापण्या इथे कट करून घ्यायच्या आहेत. समोशाच्या आकारामध्ये याला आपण कट करून घेणार आहोत. कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तिरकं कट करायचं आहे. तर चला आपण सर्व कापण्या तर चला आपल्या इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. तुम्हाला दाखवते मी किती जाडसर कापलेले आहेत. बघा हे बघा, जास्त जाडसर ठेवलेले आहेत मी. जास्त पातळ अशा करू नका, नाहीतर त्या खूप कडक होतात. चावल्या जात थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत आपल्याला. इथे तेल तापत ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण कापण्या घालून थोड्या करून कापण्या टाकून घेतलेल्या आहेत. फास्ट गॅसवर याला छान असं आपण तळून घेऊया. चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत. कच्च्याच राहतात, त्यामुळे थोडं मंद आचेवर मस्त अशा ब्राऊन होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. जास्त गॅस नाही ठेवायचा, नाहीतर त्या करपतील. रेडी झालेल्या आहेत, आतनं कच्च्याच राहतील. त्यामुळे मंद आचेवर छान अशा होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा आपल्या इथे कापण्या रेडी झालेल्या आहेत. मस्त असा कलर आलेला आहे बघा. तोडून दाखवते मी तुम्हाला किती छान अशा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा लागतात कापण्या. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, नक्की ट्राय करा तुम्ही. कापण्या अतिशय सुंदर अशा लागतात. धन्यवाद.